तर आज आपण क्वेश्चन नंबर 4 घेत आहे, जो पेज नंबर 57 वरती तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 एकदम मस्त क्वेश्चन आहे, कारण यामध्ये एक दोन ॲडजस्टमेंट असे आहे ज्या नवीन आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट पासून आपण सुरुवात करू. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आपल्याला दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. दोन इफेक्ट सांगा बरं बाळांनो मला. ओके, तर बघा इथं लिहितो मी बाय क्लोजिंग स्टॉक 32,000. सेकंड इफेक्ट ॲसेट्स 32,000. काही अडचण? सेकंड ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट ₹2,000. कशाची ॲडजस्टमेंट बरं आहे? बॅड डेपची आहे का RDDची आहे? RDD आहे. बॅड डेप तर डायरेक्ट दिलेलं असतं आपल्याला, इथं प्रोव्हिजन करायची बॅड डेपची, म्हणून त्याला म्हणतो आपण RDD, न्यू RDD. व्हेरी गुड. सो न्यू RDDचे दोन इफेक्ट सांगा मला. ॲसेट साईडला, राईट. ॲसेटमधून मायनस. ॲसेट पण कोणती ॲसेट घ्यावं लागेल मायनस करायला? डेटर्स बघून सांगा मला किती आहे. इथं लिहितोय बघा मी, डेटर्स 80,500 मायनस RDD न्यू. अमाऊंट दिलेली आहे 2,000. किती येईल रिमेनिंग? 78,500 मध्येच लिहितो 78,500, कारण अजून एक ॲडजस्टमेंट याच्यावर दिलेली आहे. RDDचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल? नाही वाटतं, पण डायरेक्ट पॉईंट येईल इथे 2 RDD न्यू. क्रेडिटला RDD आहे, ओल्ड नाही, डायरेक्ट बाहेर घेणार मग 2,000. चला पुढचे ॲडजस्टमेंट आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @3%. तर डेटर्सवरती आता 3% डिस्काउंट काढायचं आहे. यावरती सेम इफेक्ट होणार आहे आता जसं RDD केलं आपण. डिस्काउंट 3% येणार आहे. 23,55 वाव 2,355. राईट, बरोबर कॅल्क्युलेशन केलेलं आहे ना? चला मायनस करून सांगा किती येतं. आणि याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा पुन्हा प्रॉफिट अँड लॉसच्या टू डिस्काउंट ऑन डेटर्स. नवीन ॲडजस्टमेंट जी मी तुम्हाला म्हटलेलं आहे या क्वेश्चनमध्ये जे आहे ते आपल्या समोर आहे. आता बघा, व्हॅल्यू ऑफ प्रिमाइसेस ऑन ₹1,00,000. राईट, बघा एक ॲडजस्टमेंट यापूर्वी पण आपण अशी सॉल्व केली ती, बट तुम्हाला आता ते आठवतं एक नाही मला सांगता नाही येणार. आपण बिल्डिंगचं एक ॲडजस्टमेंट सॉल्व केली ती बघा, ज्याच्यामध्ये बिल्डिंगची न्यू व्हॅल्यू दिली ती आपल्याला. आय थिंक ती 46,500 असं काहीतरी होतं त्याच्यात. क्वेश्चन नंबर सेकंड किंवा फर्स्टमध्येच होतं ते. तर इथं काय केलं त्यांनी माहिती आहे का, जे प्रिमाइसेस दिलेले तुम्हाला लीज होल्ड प्रिमाइसेस, बघा एकदा ट्रायल बॅलन्समध्ये किती आहे अमाऊंट त्याची? 1,10,000. जे कुठं जातं? ॲसेटला. पहिले आपण लिहून घेते लीज होल्ड प्रिमाइसेस. मी शॉर्टकट लिहितो, जागा कमी माझ्याकडे. 1,10,000 ही तिची ओपनिंग डेटची अमाऊंट आहे. म्हणजे जेव्हा हे वर्ष सुरू झालं त्या दिवशी किती अमाऊंट होती याची? 1,10,000. आता त्यांनी क्लोजिंग डेटला 31 मार्च 2019ला किती अमाऊंट दिलेली आहे? 1,00,000. 1,10,000 वरून ती अमाऊंट आता किती झाली? 1,00,000. तर कमी झालं. किती कमी झालं? 10,000. तर कमी झालं म्हणजे आपल्यासाठी काय असतं ते? डेप्रिसिएशन. सो इथून मायनस होतं ते डेप्रिसिएशन. आता आपल्यासाठी हा नॉन कॅश आयटम असतो आणि एक्सपेन्सेस मानला जातो किंवा लॉस मानला जातो, कारण आपली ॲसेटची अमाऊंट कमी झालेली आहे. म्हणून आपण त्याचा सेकंड इफेक्ट दाखवतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिसिएशन ऑन प्रिमाइसेस किती मायनस केले आपण? 10,000. आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर एक लास्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500. ही काही नवीन ॲडजस्टमेंट नाही, रोजच आपण सॉल्व करतो.
सगळ्यात पहिले प्रिंटिंग अँड स्टेशनरी पॉईंट बघा किती बाळांनो 1200. कुठं लिहितो आपण त्याला? तिथं मी लिहून घेतोय बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 1200, राईट. हे अगोदरचं आहे. आणि आता अजून आउटस्टँडिंग बाकी आहे 500. आउटस्टँडिंग काय करतो आपण? प्लस. अँड सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला 500 प्लस केले मी 1700. या 500चं सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. इथं थोडी जागा सोडून देऊ आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असे एक हेडिंग घेऊ. त्यामध्ये सगळ्यात पहिले येत आहे प्रिंटिंग. अजून काही त्याच्यात लिहून घेऊन मग नंतर टोटल बाहेर करू. तर 5 ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या बघा बाळांनो मी. म्हणजे आपला 50% क्वेश्चन इथं सॉल्व झालेला आहे. तुम्हाला काही अडचण आहे का? सगळ्यांना समजलं? मग आपण आता काय करणार आहे, आपली जी ट्रायल बॅलन्स आहे, ट्रायल बॅलन्समध्ये पण काही अशा ॲडजस्टमेंट असतात ज्या हिडन ॲडजस्टमेंट असतात, त्यांना सॉल्व करून घ्या आपण. ठीक आहे. तर डेबिट साईडला एकदा तुम्ही चेक करा. ॲडव्हर्टाइजमेंट पॉईंट दिलेलं आहे बघा तुम्हाला. टोटल तिची अमाऊंट आहे 4800. आणि असं ब्रॅकेट करून दिलेलं आहे तुम्हाला. आणि ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती कोणत्या डेटपासून स्टार्ट केली त्यांनी? फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. एकदा समजून घ्या. ही जी ॲडजस्टमेंट आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आहे ना कन्फ्यूज करते, समजत नाही, अमाऊंट चुकवते. म्हणून व्यवस्थित समजून घ्या. काय करतोय तर थोडंसं एकदा एक रफ वर्किंग नोट करून दाखवतो. त्यांनी आपल्याला काय केलं? ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, शॉर्टकट लिहितो. टोटल ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिली 4800, बरोबर आहे. बट ही जी आहे ते फॉर 3 इयर्ससाठी दिलेलं आहे. आणि हे जे 3 इयर्स आहे ते कधीपासून स्टार्ट होत आहे? ऑक्टोबर पासून. इथून पुढं 3 वर्ष येते. येते का लक्षात तुमच्या? आणि आपण जे अकाउंटिंग करतोय त्या अकाउंटिंगची ओपनिंग डेट होती 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019. म्हणजे आपली अकाउंटिंग आपल्याला जी आहे करायची 19, सॉरी, राईट ना. तर तुम्हाला आता चेक करायचं आहे का ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आपल्या करंट इयरमध्ये किती महिन्यासाठी तिचा यूज झालेला आहे? 6 मंथचा. ह्या डेटपासून जर इथपर्यंत काउंट केलं तर किती महिने होत आहे? 6 मंथ. म्हणजे हे इयर आहे आपलं फायनान्शियल वापर केला ॲडव्हर्टाइजमेंटचा. बाकी मग जे आहे ते रिमेनिंग नेक्स्ट इयरमध्ये त्याच्यानंतर आपण यूज करणार आहे. म्हणून आपण ह्या वर्षी फक्त 6 महिन्याचाच एक्सपेन्सेस दाखवणार. रिमेनिंग जो आहे तो ॲसेट राहणार आहे आपल्यासाठी, कारण त्याचा अजून यूज केला नाही, राईट. मग आता सर हे 6 महिन्याची अमाऊंट काढायची कशी? हे सगळ्यात मोठं टास्क आहे. लॉजिकल अमाऊंट काढू शकतो आपण, जास्त काही असं क्रिटिकल नाही. सगळ्यात पहिले गेस करा तुम्ही. 3 इयर्सचं 4800 आहे, तर 1 इयरचं किती असणार सांगा? 1600, बरोबर आहे ना. असं करू शकतो आपण. 3 इयर्स 4800, तर 1 इयरचं किती? 4800 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 3 असं जर केलं तर आपल्याला अमाऊंट भेटत आहे 1000. बट आपल्याला पाहिजे फक्त 6 मंथचं. मग याला पण अजून हाफ करून घ्या, है ना. 1 इयर म्हणजे 12 मंथ आहे. आपल्याला 6 मंथचं किती येईल त्याच्या हाफ? 800, बरोबर आहे. तर इथं आपण फक्त 800 एक्सपेन्सेसमध्ये दाखवणार. रिमेनिंग जेवढं पण आहे ते आपल्यासाठी काय असणार आहे? ॲसेट. आलं लक्षात तुमच्या? मी इरेज करून घेतो, लिहायची ॲडव्हर्टाइजमेंट जो पॉईंट आहे तो आपण कुठं शो करतो? तर मी इथं ॲडव्हर्टाइजमेंट लिहून घेतला. टोटल अमाऊंट त्याची 4800. आपल्याला लक्षात आलं ह्या वर्षी किती महिने यूज झालं? फक्त ते 800 रुपये. म्हणजे किती महिन्याचं? आणि सांगा मग आता 800 मधून बरोबर मायनस करताना रिझन ठेवायचं प्रीपेड. ॲडव्हान्समध्ये पेड करून टाकलं आपण, बरोबर आहे ना. बरं, आता हे जे मायनस केलं प्रीपेड, कोणतंही पेड आपल्यासाठी काय असतं आपण, म्हणून इथं लिहून घेणार मी आता प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. समजलं का तुम्हाला? 4000 जेवढं आपलं प्रीपेड. ॲडजस्टमेंट एखादी नाही, आता मला तुम्हाला दिसतंय बघा एकदा
काम राहिलेलं आहे आपलं ट्रान्सफर करायचं. चला स्टेप बाय स्टेप ट्रान्सफर करू आपण. सगळ्यात पहिले डेबिट बॅलन्स. फर्स्ट पॉईंट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपन स्टॉक. नेक्स्ट पॉईंट रिसिवेबल ॲसेट 10,000. त्यानंतर परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला रिटर्न आहे त्याचं यस मध्ये लिहितो मी ही अमाऊंट. परचेस किती आहे 2,08,500 2,08,500 मायनस रिटर्न 1,000 जन. ओके 500. नेक्स्ट खाली पण रिटर्न आहे ना, सेल्सचं रिटर्न आहे बघा. तर अगोदर सेल्स घेऊन टाकतो मी इथे. बाय सेल्स 3,25,000 3,25,000. रिमेनिंग 3,24,000. आता सांगा कोणता एक. कॅरेज इनवर्ड आपल्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंगच्या 3,000 लिहिणार आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड 4,500. ओके डिफरन्स समजला यांच्या. Yes, sir. कुठं जातं ते Site ॲसेट साईड 55,000 मोटर व्हेकल 55,000. नेक्स्ट पॉईंट जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट जनरल एक्स्ट्रा 1,800 export duty एक्सपोर्ट ड्युटी 900 900. नेक्स्ट ड्रॉबिंग 3,500. पॉईंट कॅश ॲट बँक ॲसेट ॲसेट कॅश ॲट बँक अमाऊंट 45,000 45,000. फर्निचर ॲसेट फर्निचर ॲसेट 8,300 bank liabilities याला शॉर्टकटमध्ये बँक ओडी पण म्हणू शकता तुम्ही. किती 5,000 5,000. बिल्स bills payable लायबिलिटीज बिल्स पेएबल 12,500. क्रेडिटर्स क्रेडिटर्स 60. 8,000 हे दिसतंय का इथं. इथं दिसतंय का. दिसतंय ना इथे दिसतंय का. माझा हात दिसतोय का. ठीक आहे हां. क्रेडिटर 68,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट आता हे बघ इथं जागा ठेव. डायरेक्ट रेंट 2,000. ऑल्सो अनपेड वेजेस पण याच्यातच येईल. किती 1,500. यांची टोटल 4,000 बाहेर घेऊन टाकले आपण. काही अडचण. त्यानंतर कॅपिटल रिटर्न कॅपिटलचं तर स्पेशल अकाउंट आहे आपल्याकडे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मीरा 75,000 75,000 फक्त 1-2 ॲडजस्टमेंट नवीन होत्या. चला करायची टोटल रब करून टाकू. ठीक आहे. तर पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतोय बाळांनो. आणि मला क्रेडिट साईट मोठी वाटते बरोबर. 3,56,000. यामधून 1, 2, 3 पॉईंट मायनस करून किती उरत आहे 12,500 1,20,500 असं सांगत जा. समजतं ते. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार profit टू ग्रॉस प्रॉफिट. तुम्हाला समजतंय ना. काही अडचण असेल तर बिंदास विचारायचं बाळांनो. ठीक आहे. बरं ग्रॉस प्रॉफिट कुठे घेतो आपण आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला trade side बाय ग्रॉस प्रॉफिट इथं सीडी नाही तर काय झालं बिडी कॅरेट डाऊन ब्रॉड. त्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करू. म्हणजे 1,20,500.
47. असं का? शिकलो ना मी लिहायला. थँक्यू. Net profit. नेट प्रॉफिट CD बरोबर आहे. हा नेट प्रॉफिट आपल्याला वाटायचा आहे मीरा अँड नॅट. रेशो त्यांनी दोघांमध्ये हाफ हाफ. तर अमाऊंट करायची आपल्याला याची. पहिले आपण नेट प्रॉफिट कोणत्या साईडला लिहिणार ते सांगा मला. कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अमाऊंट सांगा आता. डिस्ट्रीब्यूट 23 आणि हे 22 असेल मग का 23 आहे का? हे बघा 23 केलं तर लास्टला 46 येईल. राऊंड फिगर करून घ्यायचं. 4 करून टाकायचं. तुमचं आन्सर की बरोबर आलं. पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्युशन करताय तुम्ही रेशोचा यूज करून. एकाची अमाऊंट त्याचं मायनस करायचं. टोटल अमाऊंटमधून जी नवीन अमाऊंट भेटली तुम्हाला ती मायनस करायची. डिफरन्स काढायचा. म्हणजे मग तुमचं जे पॉईंटचं जे कॅल्क्युलेशन असतं ना ते मॅच होऊन जातं. चला कॅपिटल सगळ्यात पहिले मीरा आहे का? मीराचं सांगा. 23,000. राईट. 1,23,223 मायनस करा. हे 1,19,723 राईट. आता माधवचं किती आहे? 1,23,224. 23,224 मायनस 2,000. 1,21,224. बॅलन्स हा आपण लायबिलिटी लिहिताना पहिले अकाउंटचं नाव लिहायचं. कॅपिटलचं आपल्याला भेटलं 23. माधवचं आलं 1,21,224. किती येतं टोटल सांगा. 2,40,043. मी झालं करेक्शन करू. लास्ट मध्ये टॅली करायचंय. आता वाईज सांगणार ॲसेट साईड. 3,30,447. 3,00,000 वाईज सांगा. 5 यायला पाहिजे. आपण ते पॉईंटचं कॅल्क्युलेशन म्हणून ते तुम्हाला डिफरन्स